तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता हा माझ्या पुढे एक डब्बा आहे. हा डब्बा जरी साधा दिसत असला तरी हा साधा डब्बा नाही. याच्यामध्ये बरंच काही भारी भारी आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. याची करतो आपण अनबॉक्सिंग. तशी खूप दिवसापूर्वी मी घेतलं होतं, यूट्यूबसाठीच घेतलं होतं. याच्यासोबत मला एक कॅमेरा आला होता आणि त्याच्यासोबत बऱ्याच काही ॲसेसरीज होत्या. साहित्य कॅमेरा माउंट करायचं, जोडायचं. त्याचा तर मी अजून वापरच नाही केला. फक्त कॅमेरा घेऊन जिकडे तिकडे आलं. पण आता आपल्याला व्हिडिओ रेग्युलर करायचे आहेत, त्यामुळं याच्यामध्ये आपल्याला ते जे माउंट आहेत ते खरं तर कसं काय वापरतात मला काय माहिती नाही. मी कधी यूजच नाही केलं. आज आपण बघूत आणि याचा वापर करायला चालू करू. तर एवढं मोठं याच्यात हे सगळ्यात पहिले तर ना हा आहे बोयाचा M1 माईक. जर कोण नवीन यूट्यूबर असेल आणि त्याला हा माईक पाहिजे असेल ना, तर त्यांनी खाली कमेंट करा. हा माईक मी देऊन टाकणार आहे, कारण हा माईक असा पण माझ्या काही कामाचा नाही आहे. आपल्याकडे ॲपल आहे आणि हा अँड्रॉईडसाठी हा केबल आहे आणि 7 मीटरपर्यंत याची केबल आहे. इतकी भारी माईक क्वालिटी ना, एक नंबर माईक आहे हा. जर कोणाला पाहिजे असेल दोन्ही वेळेला पण जमतं आहे. हा कॅमेरा मोठा कॅमेरा असेल तर आणि मोबाईल, याला इथं बटन आहे कॅमेरा ऑन ऑफ म्हणून, तर वापरू शकता. जर कोणाला पाहिजे असेल तर खाली कमेंट करा, हा मी तुम्हाला देऊन टाकेल. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे काय काय बघूत. ह्या कॅमेराचाच माउंट आहे. हे कॅमेरा तुम्हाला मी आधीच दाखवलेला आहे, जो आपल्या सेंटरवर आहे. आज काय आपल्याला तो बघायला नाही भेटणार, पण मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवाल. हे आहेत माउंट. आता हे सगळे याचे झाले. आपल्याला एक इथला पाहिजे, इथला बॅग जे असते ना, बॅगच्या पट्ट्याला असं इथं एक कॅमेरा माउंट करता येतो. एक आपल्या हेल्मेटला पुढं, हेल्मेट आपल्याकडं सध्या नाही आहे, एक इथं जोडता येतो, एक गाडीच्या हँडलला जोडता येतो. तर गाडीच्या हँडलचं जे आहे ना, ते हे आहे. गाडीच्या हँडलला आपण ह्याला माउंट करू शकतो. त्याच्यानंतर या अशा प्रकारचे इथं भेटतं आणि याच्यावरती आपला कॅमेराला सेम हे असं बसते. याच्यामध्ये आपण कॅमेरा फिट करायचा. कॅमेरासाठी असेच फ्रेम येतं ज्याच्यामध्ये कॅमेरा लॉक करता येतो. पण हे झालं गाडीसाठीचं. हे त्याच्या पिना येतं. हे जे लॉक आहेत, हे बटन्स आहेत त्याचे, हे एक हे. आणि ही आहे कॅमेऱ्याची बॅटरी. याच्यामध्ये बरंच साहित्य होतं. आता ते काळानुसार नाहीच होत गेलं. आता ह्याच्यामध्ये बघू, हे आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे बेल्ट. ह्याला मी अजून पॅकेटमधून पण बाहेर नाहीत काढले. हे कसं आहे बघूत आधी. अरे, तर हे तर स्ट्रीप. अरे तुटलंय काय हे, बाहेरच नाही काढलं तुटलंय का? तसंच असते नाही लगा, तुटलंय काय म्हणजे बिल्ड क्वालिटी. आणि याच्यावर तर आपल्याला कॅमेरा गुंतवायचा आहे, मोबाईल गुंतवायचा आहे. ही जर कॅरीबॅगमध्ये राहूनच तुटत असेल, यालाच आपण मोबाईल गुंतवला, कॅमेरा गुंतवला आणि मग चालूमध्ये तुटलं तर. याच्यामध्ये एक तार दिली, तार. आता ही तार कुठं कशी कशी गुंतवायची ना, हे नाही मला माहिती. म्हणजे या बेल्टपेक्षा तर ही बेस्ट वाटते. इथं बेल्टचं ऑप्शन आहे, इथं बेल्टचं ऑप्शन आहे. आणि बेल्ट फिट केल्याच्यानंतर हे जे आहे याच्यामध्ये एकदम ओकेमध्ये फिट होते. आपल्याला इथं कॅमेरा फिट करायचा असेल ना, तर आपण करू शकतो. स्ट्रीप आहे चिकटवायचे. कॅमेऱ्याचे लेन्स पुसायसाठीचं कापड आहे. तुम्हाला जर खरंच यूट्यूब करायचं असेल किंवा करायचं डोक्यात असेल ना, तर चुकून पण असे साहित्य घेऊ नका. जेव्हा तुम्ही चालू कराल, तुमचं बऱ्यापैकी चालतं आहे, चॅनल मॉनिटाईज आहे, किंवा तुम्हाला माहिती तुम्ही कंटिन्यू करणार असाल, तरच ह्या घ्या. ह्या वस्तू घेतलेल्या मी जवळजवळ 2 वर्ष झालं, यांचा यूजच नाही केला, फक्त घेऊन ठेवलं आहे. असं नको. आता हे जे आहे ना, हे हेल्मेट माउंट आहे. उद्या आपल्याला आपल्या रोडचा व्हिडिओ काढायचा आहे, तर याचं मी पूर्ण सेटअप करून घेतो. आपण या कॅमेऱ्यात पण आता इथून पुढं शूट करायचं चालू करू होतं. पाठीमागं आपण आपल्या चॅनलला गिव्ह अवे केला होता. जो सगळ्यात जास्त कमेंट करेल, आणि तो मोबाईल आपण दिला पण होता, ॲपल आयफोन होता तो. अशा प्रकारे हे सगळं साहित्य आहे. याच्यामध्ये माईक आहे, बरंच काही होतं माझ्याजवळ, पण आता ते राहिलेलं नाही. तर तुम्हाला दाखवून द्यावं म्हणलं की आपण यूट्यूबसाठी काय घेतलं. त्याच्यानंतर हा मोबाईल आहे. या मोबाईलच्या खाली एक क्रोमाचं ट्रायपॉड पण आपण घेतलं होतं. आता हे सगळं भरून ठेवतो आणि इथून पुढच्या आता व्हिडिओमध्ये तुम्हाला हे यूज झालेलं दिसेल. मोठं ब्लॉग तर आपण काय करणार नाही, पण जेव्हा आपण बाहेर जाऊ तर हा मोबाईल धरायचा, चालवायचं, तुम्हाला फील देत नाही ना मला. इथून पुढं हा मोबाईल आपण मस्त माउंट करायचा आणि चलो काय का नाही बाहेर. तर चला.